दरम्यान अतिवृष्टीच्या फेऱ्यात सापडलेल्या मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरतेय। मात्र अजूनही ओला दुष्काळ जाहीर झाला नाहीये। खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना ओल्या दुष्काळाचं सोडा मदत थांबायला नको असं वक्तव्य केलं। तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2215 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे। फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालंय त्यावर एक नजर टाकूया। बीडमध्ये सरासरीचे 180% पाऊस झालाय। बीड, शिरूर, गेवराई या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलाय। गेवराई तालुक्यात 80,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। शिरूरमध्ये 45,000 हेक्टर, बीड तालुक्यात 75,000 हेक्टर। किती जनावरं दगावली याची सध्या नोंद नाहीये, तर मृत्यू किती झाले याचीही नोंद नाही। सोयाबीन, तूर, कापूस, फळबागा यांचं मोठं नुकसान बीडमध्ये पाहायला मिळतंय। सोलापुरात सरासरीचे 176% पाऊस झालाय। 1,95,631 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। तर 49 जनावरं, 15,041 कोंबड्या दगावल्या आहेत। 6 मृत्यू झालेत सोलापुरात। निलंगा, औसा, शिरूर, अनंतपाळ या ठिकाणी जास्त फटका बसतोय। तर सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना फटका बसतोय। तिकडे मराठवाड्यात आलेल्या महाप्रलयामुळे गावाच्या गावं पुराच्या वेढ्यात अडकली आहेत। जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी आहे। या पाण्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय। या महापुराची भीषणता ड्रोनच्या माध्यमातून बघूया। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। माढा तालुक्यातल्या 16 गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय। धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळंब तालुक्यात मांजरा नदीला पूर आलाय। नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी गेलंय। आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालन्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी त्यालाही पूर आलाय। वाकुळणी आणि माहेर भायगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीचं पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडी नदीला पुन्हा एकदा महापूर आलाय। या कडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। या मान्सूनमध्ये सलग 5व्यांदा ते ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागलाय। हिंगोलीतही पावसाने थैमान घातलंय। अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेकडो हेक्टर शेत पाण्याखाली गेलंय। परभणीमध्ये लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे।
जायकवाडी माजलगाव धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गोदावरी नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे लाखो हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलाय.